घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागलाय। मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर आता 941.50 रुपयांवर गेले। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली। आजपासून नवे दर लागू झाले। सर्वसामान्य माणसांना, बायकांना हे परवडणारे आहे का? एक महिला बाहेरचं काम करून, धुनी भांडी करून, आता शाळा चालू होणार आहे, त्याचा खर्च उचलून, मुलांच्या शाळेचा खर्च, गॅसचा खर्च हा उचलू शकते का? हा सरकारने विचार नको का करायला? सिलेंडर वाढते, सरकारला लय मजा वाटते। खूप अच्छे दिन, एवढे अच्छे दिन दाखवले या सरकारने ना, असं वाटतं याला झोडून काढा या सरकारला। हा का लोकांचे जीव घ्यायला बसलाय का? हा अच्छे दिन दाखवतोय आम्हाला। आता या वेळेला इलेक्शन 3 वर्षानंतर परत येणार आहे। जो पण दारात आलं सगळ्या महिलांना गोळा करून चपलेने मारत फिरवणार आहे। बीजेपी वाले जे पण येतील दारामध्ये यांचे अच्छे दिन, यांना मी अच्छे दिनच दाखवणार आहे। सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत योग्य वेळी कळेल असं पवारांनी म्हटलंय। वाढत्या महागाईवरून पवारांची मोदींवर ही टीका। टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे पंतप्रधान मोदींचं सूत्र असल्याचं पवार म्हणाले। आज घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागलेलं आहे। गेल्या 3 महिन्यात सिलेंडरच्या किमती दुसऱ्यांदा वाढल्यात। नंतर वाढत आज कुठे आलेले या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे। आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल।